येवला तालुक्यातील श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती असे त्रिगुणात्मक रूप असलेली जगदंबा मातेचा नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला असून मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरापुढे रमेशगिरी महाराज, मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते घटस्थापना करून महापूजा आरती देखील करण्यात आली। घटस्थापनेच्या दिवशी पहिल्या माळेलाच सकाळपासूनच जगदंबा मातेच्या दर्शनाकरिता भाविकांची गर्दी ही पाहायला मिळाली। यावेळी मंत्री छगन भुजबळांनी देखील जगदंबा मातेचे दर्शन घेतले। सर्वांना सुखी आणि समाधानी ठेवत देशावरची व राज्यावरची संकट दूर करा अशी देखील साकडं यावेळेस भुजबळांनी देवीकडे घातलं आहे। तसेच दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला। नेमकं ते काय म्हणाले जाणून घेऊया। जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे परमप्रिय शिष्य, कोपरगाव समाधी बेटाचे प्रमुख महंत, मठाधिपती, आदरणीय, पूजनीय, वंदनीय, प्रातस्मरणीय गुरुवर्य रमेशगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते घटस्थापना होऊन शारदीय नवरात्र उत्सवाला मोठ्या आनंदाने उत्साहाने प्रारंभ झाला। हा शारदीय नवरात्र उत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दसरा या कालावधीमध्ये संपन्न होत आहे। म्हणजेच 22 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये पार पडत आहे। या यात्रेसाठी लाखो भाविक दर्शनासाठी ये जा करत असतात। त्यांची सुख सुविधासाठी किंवा त्यांचं सुलभ दर्शन व्हावं यासाठी ट्रस्टने अनेक उपक्रम हाती घेतलेले आहे। त्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करीत आहोत। तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी CCTV आणि पोलीस बंदोबस्त तैनात असतो आणि घटी बसणाऱ्या भाविकांसाठी फराळाची आणि राहण्याची मोफत व्यवस्था केली जाते। तरी भाविकांनी एकदा तरी जगदंबा मातेचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा आणि दर्शनासाठी यावं ही ट्रस्टच्या वतीनं नम्र विनंती। आज शारदीय नवरात्राला सुरुवात झाली आणि आज सकाळपासूनच गर्दीचा ओघ चालू आहे। आज आमची घटस्थापना ही संत श्री रमेशगिरी महाराज आणि भुजबळ साहेब यांच्या हस्ते झाली। काय सांगाल, आता 10 दिवसांमध्ये यात्रा उत्सव संपन्न होत आहे आणि या पार्श्वभूमीवर या तुमच्या ट्रस्टच्या वतीने कसं नियोजन केलेलं आहे, काय सांगायला आवडतं? आमच्या ट्रस्टच्या नियोजनाने घटी बसणाऱ्यांसाठी फराळाची, राहण्याची, पाण्याची सुविधा केलेली आहे। तसेच शोक बंदोबस्त ठेवलेला आहे। खिसे, पाकिट, सोनं यांच्यापासून आपण CCTV कॅमेरे ठेवलेले। कार्यक्रमामध्ये कथा, कीर्तन, गोंधळ हाही कार्यक्रम ठेवलेला आहे। काय आपण मागतो, सगळ्यांना आनंदात ठेवा, सुखी ठेवा। जी काही संकट राज्यावरची, देशावरची आहे ती दूर करण्यासाठी जे आहे सगळ्यांना शक्ती द्या, युक्ती द्या, बुद्धी द्या। आणि विशेषतः येवला, नाशिक ही जी आहेत ही पवित्र स्थानं आहे आणि या ठिकाणी जे आहे काही चुकीच्या गोष्टी घडू नयेत यासाठी सगळ्यांना बुद्धी द्या। पावसाळ्यामुळे जे आहे अनेक ठिकाणी खूप आमच्या शेतकरी बांधवांना त्रास झालेला आहे, प्रचंड नुकसान झालेलं आहे। त्याच्यामधून सावरण्याची त्यांना शक्ती द्या। काही ना काही कारणामुळे आमचे काही गरीब बांधव जे आहेत आत्महत्या करत आहेत, त्यापासून त्यांना प्रवृत्त करा, धीर द्या आणि असे काही दुःखद प्रसंग येणार नाहीत यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या ही मागणी केली। मागाशी एक प्रश्न राहून गेला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांची खरडपट्टी केली आहे। नियमित मतदारसंघामध्ये जनता दरबार घेतले जात नाही, तसेच कॅबिनेट बैठक आणि मतदारसंघ एवढेच रुटीन कामं केले जातात, मतदारसंघात कामं होत नाही असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांना सांगितलं। आता असं आहे ना की सगळ्याच पक्षामध्ये काही काही जे आहेत आमदार किंवा काही काही मंत्री शारदीय नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या देशभराच्या अनेक राज्यांमध्ये आणि शारदीय नवरात्राची परंपरा आहे
असं त्या परंपरेला अनुसरून आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी देवीची स्थानं आहे. त्यापैकी एक कोटमगाव या ठिकाणी महाकाली सरस्वती महालक्ष्मी असं हे स्थान आहे. आई जगदंबेचं स्थान आहे. आणि या आई जगदंबेच्या स्थानाच्या ठिकाणी या कोटमगावच्या आणि या देवस्थानचे अध्यक्ष सर्व विश्वस्त मंडळ यांनी छान अशी व्यवस्थाचं नियोजन केलं आहे. त्यांना धन्यवाद. आम्ही या ठिकाणी दरवर्षी आणि या देवस्थानचे अध्यक्ष विश्वस्त मंडळ आम्हाला आमंत्रण देण्याकरता संत जनार्दन स्वामी आश्रम कोपरगाव भेट या ठिकाणी येतात. त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही दरवर्षी प्रमाणे या ठिकाणी आलो आहोत. आणि येऊन आत्ता या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी मंत्री पुरवठा मंत्री भुजबळ साहेबही या ठिकाणी येऊन गेलेले आहे. आणि त्यांच्याही आणि त्या निधीतून त्यांनी बऱ्याचशा देवस्थानाला विकास निधी दिलेला आहे चांगल्या प्रकारे या ठिकाणी. आणि या देवस्थानचा विकास झालेला आहे. आणि विकास होत असताना या ठिकाणी मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात शारदीय नवरात्र हा उत्सव होतो. आम्हाला घटस्थापनेकरता या ठिकाणी बोलवलं म्हणून या देवस्थानचे अध्यक्ष विश्वस्त मंडळाला धन्यवाद देतो. आणि ते चांगलं कार्य करतात, चांगली या ठिकाणी व्यवस्था करतात. त्याबद्दल पुन्हा एक वेळ त्यांना धन्यवाद देऊन आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जगदंबा, जय जगदंबा, जय जगदंबा. ते नवरात्राला सुरुवात झाली आणि आज सकाळपासूनच गर्दीचा ओघ चालू आहे. आज आमची घटस्थापना ही संत श्री रमेश